अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। रिसोड तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळपासूनच मतदारांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली। उन्हाची तीव्रता लक्षात घेता सकाळीच मतदानासाठी मतदारांनी उत्साह दाखवल्याचं पाहायला मिळालं। दुपारी 12:30 वाजेपर्यंत रिसोड तालुक्यातील सर्व 74 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 100% मतदान झाले। या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील थेट लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। आमदार अमित झनक यांच्या मातोश्री शोभा झनक आणि माजी सभापती गजानन पाचरणे यांचे पुत्र डॉक्टर विठ्ठल पाचरणे यांच्यात सरळ सामना रंगला। काँग्रेस विरुद्ध महायुती अशी ही प्रतिष्ठेची लढत ठरली। आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत। मतदान केंद्राबाहेरच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते सक्रिय असून मतदारांना नाव शोधण्यासाठी व इतर सहाय्यासाठी मदत करताना दिसून आले। आमदार अमित झनक स्वतः केंद्राबाहेर उपस्थित होते। दरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्तात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। या चुरशीच्या लढतीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले। सोमवारी हा निकाल जाहीर होणार आहे। डिजिटल महाभूमीसाठी संदीप पवार, रिसोड।